नमस्कार, जेम्स रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याचं पिठलं किंवा काही ठिकाणी याला आंबट चुक्याचं बेसन असेही म्हणतात. त्यासाठी मी हिरवागार छान ताजा आंबट चुका घेतला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता सगळे पानं मी छान निवडून घेतले. आता मी याला कापून घेणार आहे. अशा प्रकारे मी आंबट चुका बारीक कापून घेतल्या आणि फोडणीसाठी लसूण आणि मिरच्या हे देखील आपल्याला कापून घ्यायचं आहे. चला तर मग आपण आता फोडणीला सुरुवात करूया. फोडणीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरा आणि मोहरी आपल्याला तेलामध्ये छान तडकू द्यायची आहे. नंतर यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरच्या कापून घेतलेल्या टाकून घ्यायच्या आहे. काही जण यामध्ये कांदा देखील टाकतात, तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला फोडणीमध्ये टाकू शकता. मग यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे. अर्धा चमचा धने पावडर. अशा प्रकारे आपल्याला हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी चिरून घेतलेली आंबट चुक्याची भाजी टाकून घेणार आहे. आंबट चुक्याची भाजी आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आंबट चुक्याची भाजी आता छान परतून झाली आहे. आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. तुम्ही बघू शकता आता पाण्यामध्ये छान उकळी येते. नंतर आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी होणार नाहीत. बेसन पीठ असे न टाकता तुम्ही आधी बेसन पीठ पाण्यामध्ये गोळ तयार करून नंतर तो देखील टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मावेल एवढे बेसन पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ शिजू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता छान उकळी येते आणि आपलं बेसन पीठ देखील शिजलं. यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर देखील आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं आंबट चुक्याचं पिठलं तयार आहे. हे खायला खूप छान चविष्ट लागते आणि खाताना छान अशी आंबट अशी यामध्ये चव लागते. तर आपण हे आंबट चुक्याचं पिठलं भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही देखील आंबट चुक्याचं बेसन बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसे झाले ते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. अशा प्रकारे आपलं आंबट चुक्याचं बेसन आणि भाकरी तयार आहे. धन्यवाद.